मंडळी नमस्कार, मी आहे मीना नदीच्या काठावरती नारायणगावजवळ आणि आपल्याला माहिती आहे नारायणगावचा इतिहास खूप जुना आहे. नारायणगावच्या ज्या परिसरात आपण आहोत पावसामुळं पाण्याची पातळी जी वाढलेली आहे, पलीकडच्या साईडला जर पाहिलं तर आपल्याला दिसतंय जी स्मशानभूमी आहे नारायणगावची आणि जे काय हरिस्वामींचं मंदिर आहे ते सुद्धा त्या पलीकडच्या साईडला दिसतंय. एरवी आपण जर ह्या लेवलला पाहिलं साधारण माझ्याबरोबर बोटाच्या ह्या बाजूला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पाण्याची जी उंची आहे ती साधारण हरिस्वामी मंदिरांच्या अलीकडच्या साईडला जे पुंडलिकाचं मंदिर आहे त्याच्या लेवलला आहे आणि पाण्याचा झोत बरोबर असा दिसतोय. सांगायचं हेच की कुकडी प्रकल्पातली जी काही धरणं आहेत त्यातली महत्त्वाचं धरण म्हणजे वडस धरण आणि वडस धरण हे मीना नदी काठावरती आहे आणि अक्षरशः आज या कुकडी प्रोजेक्टमधलं हे एकमेव धरण 100% भरलं आहे आणि त्यामुळं मीना नदी पात्रामध्ये पाणी सोडले आणि पाणी फेसाळणारं पाण्याबरोबर आलेलं साहित्य, पुलाचं केलेलं नुकसान हे सगळं काही दिसतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुकडी प्रकल्पात असलेली जी काही धरणं आहेत 5 धरणं त्यातलं आपल्याला माहिती आहे येडगाव आहे, वडज आहे, माणिकडोह आहे, चिल्लेवाडी आहे आणि डिंबेसुद्धा आहे. अजून डिंबेसुद्धा 38%च्या आसपास भरले. पण पुणे जिल्ह्यातली जी काही 2 धरणं भरलेली आहेत जी ओव्हरफ्लो झालीत त्यातलं पहिलं धरण होतं खेड तालुक्यातलं कळमोडी आणि दुसरं आहे जुन्नर तालुक्यातलं हे धरण या नदीवरची जे धरण आहे ते वडस धरण आणि तिसरं धरण आहे पुण्यातलं जे खडकवासला. अशी तिन्ही धरणं पुण्यातली ओव्हरफ्लो झालेली आहे. सांगायचं आहे पाऊस पडतोय काल 2 दिवसापासून. आपण काल माणिकडोह इतर धरणांची पण आकडेवारी सांगितली. त्यानंतर आपल्याला या विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांनीसुद्धा दक्षता घेण्याचं सांगितले. पण नदीकाठी असलेल्या गावांना किती धोका आहे हे आपण पुन्हा एकदा दाखवूया. लोक पाणी पाहण्यासाठी अक्षरशः नदीच्या कडेने गर्दी करतायत. पण इथून खाली अगदी खोडद असेल, मांजरवाडी असेल किंवा रांजणी वळती त्या एरियामध्ये सुद्धा नदीपात्राच्या परिसरामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे. नारायणगावच्या त्या साईडला जी काही स्मशानभूमी आहे त्याच्या पुढच्या साईडला जे वस्ती आहे त्या वस्तीतली काही घरं पडलेली आहेत सकाळी. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभाग असेल किंवा कुकडी प्रकल्पाचे जे कार्यकारी अभियंता आहेत गणेश नान्नोर यांनीसुद्धा नागरिकांना केलेले आहे. पोलीस ज्या ज्या ठिकाणी असे धोकादायक क्षण आहे त्या ठिकाणी थांबत आहेत. इथून वरती जर गेलं ह्याच नदीवरती तर सावरगावचा पूलसुद्धा पाण्याखाली गेलेला आहे. एकंदरीतच जे काही पावसामुळं आसपासचं नुकसान होतं आहे, एल निनोचा आपण म्हटलं होतं का खूप मोठा परिणाम असणार आहे, पण इथं एल निनोपेक्षासुद्धा मागच्या अनेक वर्षातला पाऊस 2 दिवसामध्ये पडला. ही सगळी आकडेवारी आणि आजच्या 4चं जे बुलेटिन असणार आहे त्यामध्ये या विभागाचे जे काही अधिकारी असणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे. कारण ही आकडेवारी सकाळची आहे. इतर धरणंसुद्धा कदाचित 4 वाजेपर्यंत उर्वरित धरणांमधलं सुद्धा काही पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. तुर्तास इथंच थांबूया. पण यामुळे जे होणारं नुकसान आहे हे मोठं असणार आहे बळीराजाचं. पण नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण मागाशी आम्ही पाहिलं एक ड्रिंक अँड ड्राईव्हची केस म्हणावी लागेल. दारू पिऊन आलेला एक माणूस पोलिसांशी हुज्जत घालत होता आणि त्याला नदीपात्रामध्ये जायचं होतं, आंघोळ करायची म्हणला, पोहायचं आहे म्हटला. पोलीस या ठिकाणी थांबून होते, त्याला जाऊन दिलं नाही. अशा वेळी जर एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? सामान्य नागरिक म्हणून आपण सगळ्यांनीच ही काळजी घेतली पाहिजे हेच या निमित्ताने म्हणावं लागेल. धन्यवाद.